Student, next topic we are going to see, that is electric generator. We have seen in the experiment based on electromagnetic induction, the current produced in this experiment was very small magnitude. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये जो करंट निर्माण झालेला तो खूप कमी मॅग्निट्यूडचा होता. But the same principle can harness for the use of mankind to produce the large current. पण हेच प्रिन्सिपल आपण यूज करून जास्त करंट निर्माण करू शकतो. हेन्स द मेकॅनिकल एनर्जी इज यूज टू रोटेट. इथे आपण काय करतो तर मेकॅनिकल एनर्जी यूज करतो काय रोटेट करायला, द करंट कॅरिंग कॉईल इन द मॅग्नेटिक फील्ड. जी करंट कॅरिंग कॉईल आहे मॅग्नेटिक फील्डमध्ये तिला रोटेट करायला आपण मेकॅनिकल एनर्जी यूज करतो अराउंड द एक्सेल, देअर बाय प्रोड्युसिंग इलेक्ट्रिसिटी, आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी निर्माण होते. सो आफ्टर दिस एक्सप्लेनेशन आय एम गोइंग टू शो यू द फिगर 4.20. shows a copper coil ABCD kept between the two pole pieces of a magnet. कॉपर कॉईल जी आहे ABCD ती दोन पोल मॅग्नेटच्या मध्ये ठेवलेली आहे. The two ends of a coil are connected to the conducting ring. जे दोन एंड आहेत ते कंडक्टिंग रिंग R1 R2 ला कनेक्ट केले आहेत via carbon brushes. Both the rings are fixed to the axle, आणि दोन्ही पण रिंग कशाला फिक्स केल्यात, एक्सेलला. बट देअर इज अ रेजिस्टेटिव्ह कोटिंग इन बिटवीन द रिंग्स. पण तिथे रेजिस्टिव्हिटी कोटिंग आहे कुठे, रिंग्सच्या मध्ये. अँड द एक्सेल. The axle is rotated with the help of machine from outside. आणि अशा तऱ्हेने जे एक्सेल आहे ते मशीनद्वारे रोटेट केलेलं आहे बाहेरनं. बिकॉज ऑफ दिस द कॉईल ABCD स्टार्ट रोटेटिंग. द स्टेशनरी कार्बन ब्रश B1 and B2 आर कनेक्टेड टू अ गॅल्व्हॅनोमीटर. जो स्टेशनरी कार्बन ब्रश आहे B1 आणि B2 तो कोणाला कनेक्ट केला आहे, द गॅल्व्हॅनोमीटर विच शोज द डायरेक्शन ऑफ करंट इन द सर्किट. त्यामुळे आपल्याला करंटचा जो डायरेक्शन आहे सर्किटमधला तो कळून येतो. अप्पर रोटेटिंग द एक्सेल. अपॉन रोटेटिंग द एक्सेल द ब्रँच AB गोज अप. ब्रँच AB वरती जातं अँड ब्रँच CD गोज डाऊन, आणि ब्रँच CD खालती येतं. द कॉईल ABCD रोटेट्स क्लॉकवाईज. अशाप्रमाणे जे कॉईल ABCD आहे ते क्लॉकवाईज रोटेट होतं. आता आपण नेक्स्ट पार्ट ह्याचा बघणार आहोत, तो म्हणजे आहे तर according to the Fleming's right-hand rule, the electric current is produced in the branches ABCD in the direction A to B and C to D. Thus, the current flows in the direction ABCD. In external circuit, the current flows from B2 to B1 through the galvanometer. If instead of one loop coil, a coil consisting of several turn is used. जर एक लूपच्या कॉईलच्या ऐवजी आपण जर भरपूर लूप्स असलेली कॉईल घेतली तर काय होऊ शकतं, द करंट ऑफ मॅग्निट्यूड सेवरल टाइम्स फ्लो. आफ्टर द हाफ रोटेशन द ब्रँच AB टेक्स प्लेस ऑफ ब्रँच CD. हाफ रोटेशन नंतर ब्रँच AB जी आहे ती कोणाची जागा घेते तर CDची घेते. अँड द ब्रँच CD टेक्स द पोझिशन ऑफ ब्रँच AB, आणि CD ही ABची पोझिशन घेते. त्यावेळी काय होतं, मग
Therefore, the induced current goes as DCBA. आधी इंड्यूस करंट कसा जात होता तर ABCD जात होता. पण जेव्हा ABनी CDची जागा घेतली आणि CDनी ABची जागा घेतली तेव्हा हा जो करंट आहे इंड्यूस करंट तो कसा जायला सुरुवात झाली DCBA. So let us see this diagram. So this is the coil A, B, C, D. B1 and B2 are the brushes. This is the magnet, north pole, south pole. This is the conducting ring. This is the axle. So this is the galvanometer. जेव्हा ABची जागा CDनी घेतली आणि CDची जागा जेव्हा ABनी घेतली तेव्हा काय झालं तर करंट हा उलटा फ्लो व्हायला सुरुवात झाली म्हणजेच DCBA. आणि फर्स्ट पार्टमध्ये करंट हा कसा फ्लो होत होता तर ABCD. So after the half rotation the current starts flowing in different direction. Why? Because AB has taken the place of CD and CD has taken the place of AB. So the current starts flowing from DCBA. So I think you must have thoroughly understood the electric generator.